नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान बोधकथा घेऊन आलेली. पण बोधकथेचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजच्या आपल्या बोधकथेचं नाव आहे वटवागळाचे चातुर्य. पहा काय या कथेमध्ये, पहा. एक वटवागुळ होते. ते आपल्या सवयीनुसार झाडाच्या फांदीला उलटे टांगून लटकत राहत असे. एके दिवशी ते खूप थकले होते, त्यामुळे ते झाडावरून खाली पडले. त्या झाडाखाली मुंगुसाचे बीळ होते. कोणीतरी खाली पडल्याचा आवाज ऐकून मुंगूस बिळामधून बाहेर पडले. मुंगसाने झडप घालून वटवागळाला पकडले, पण वटवागुळ काही घाबरले नाही. त्याने मुंगसाला विनंती केली, मेहरबानी करून मला मारू नकोस. मुंगूस म्हणाले, छे छे, आमचे आणि पक्ष्यांचे तर वैर असते, त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही. वटवागुळ खूप चतुर होते. ते हिम्मत करून म्हणाले, पण मी काही पक्षी नाही, मी उडू शकलो म्हणून काय झाले? माझ्याकडे निरखून तर पहा, मी तर उंदीरच आहे. खरंच की तू तर उंदरासारखा दिसतोस. जा, मी तुला सोडून देतो. असे म्हणून मुंगसाने त्याला सोडून दिले. काही दिवसानंतर ते वटवागुळ रात्री उडता उडता पुन्हा जमिनीवर पडले. खाली एक दुसरे मुंगूस बसलेले होते. त्याने वटवागळाला धरले. वटवागळाने हिमतीने मुंगसाला सांगितले, कृपा करून मला मारू नकोस. मुंगूस म्हणाले, छे छे, आमचे आणि उंदराचे तर वैर असते, आता आम्ही तुला कसे जिवंत ठेवीन? वटवागळाने धैर्याने सांगितले, मी उंदरासारखा दिसतो खरा, पण मी काय उंदीर नाही. मी झाडाच्या उंच फांदीवर राहतो आणि पक्षासारखा उडतो. खर तर मी एक पक्षीच आहे. मुंगूस म्हणाले, खरंच की तू तू तर कोणी पक्षी दिसतो. जा, उडून जा, मी तुला सोडून देतो. अशा प्रकारे त्या वटवागळाने मोठ्या हुशारीने आपल्या जीवावरील संकट टाळले. तात्पर्य, नेहमी चातुर्य राहिले पाहिजे. पहा, या कथेमध्ये वटवागळाने पहिल्यांदा ज्यावेळेस तो झाडावरून पडला त्यावेळेस त्याला एका मुंगसाने पकडलं. तर त्या मुंगसाला त्याने काय सांगितलं, ती मुंगसाने सांगितलं की मी पक्षी नाही, मी उंदीर आहे. म्हणून त्या मुंगसाने त्याला सोडून दिलं. परत दुसऱ्यांदा पडला. तो दुसऱ्यांदा पडल्यावर दुसऱ्या मुंगसाने पकडलं त्याला. तर त्या दुसऱ्या मुंगसाला काय सांगितलं त्यानं, की मी उंदीर नाही, मी वटवागुळ आहे, पक्षी आहे. तर अशा प्रकारे त्या वटवागळाने 2 वेळ स्वतःच्या बुद्धी चातुर्याचा वापर करून स्वतःचा जीव वाचवला. तर अशा प्रकारे आपणही ज्या वेळेस आपल्या बुद्धीचा वापर करत असतो त्यावेळेस नक्की करावा. जर तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.